परिस्थिती माणसाला बिघडविते नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काय करोडपती होते का? नाही. साधं पुस्तक विकत घेण्याची त्यांची परिस्थिती नव्हती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती. एक टाइम उपाशी राहून मुलाला पुस्तक घेऊन द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक अलौकिक गुण होता, तो म्हणजे त्यांनी एक पुस्तक आयुष्यात वाचल्यावर ते पुस्तक त्यांना अख्ख्या आयुष्यात पुन्हा वाचण्याची गरज पडता कामा नव्हती. म्हणूनच हा गुण काही त्याला वरतून मिळाला का? नाही. ते म्हणतात ती मी स्वतः कमावला. कसा कमावला? माझ्या परिस्थितीतून कमावला. माझ्या आई वडिलांची परिस्थिती अशी नव्हती की मला एखादं पुस्तक विकत घेऊन द्यावं. म्हणूनच एखादं पुस्तक जर माझ्या हाती आलं तर मला तेव्हा असं वाटायचं की हे पुस्तक आजच माझ्या हाती आलंय, अख्ख्या आयुष्यात हे पुस्तक माझ्या हाती येणार की नाही. म्हणजे पुस्तक आज असं वाचायचं की अख्ख्या आयुष्यात हे पुस्तक वाचण्याची गरज पडता कामा नाही, वाचण्याची गरज पडता कामा नाही. मित्रांनो, माझ्या अशा बोलण्याहून तुम्हाला तर माझ्या भाषणाचा विषय कळलाच असेल. होय, बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मित्रांनो, माझे नाव उन्नती चंद्र राऊत, मी वर्ग 9 अ ची विद्यार्थिनी आहे आणि इथे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती सांगण्यासाठी उभी आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हे दूध अस्पृश्यांसाठी मिळवणे शक्य करून दिले. तसेच फक्त वही पिईल म्हणजे शिक्षण आहे का? नाही. बुद्धीला श्रमाकडे, भावनेला मनाकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा महामार्ग म्हणजे शिक्षण होय. आणि एक पाऊल पुढे टाकून आपण पोटाची तर भूक भागवावीच, पण एक पाऊल आणखी पुढे टाकून आपण शिक्षण घेऊन बुद्धीचीही भूक भागवावी. कारण जसं आपण उपासमारीने आपण अशक्त होतो, तसंच शिक्षणाच्या अभावाने माणूस अशिक्षित राहतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. कुरान कहता है मुसलमान बनो, कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है कसाई बनो, बाइबल कहता है कसाई बनो, पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता है, पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता है कि एक मनुष्य बनो, कि एक मनुष्य बनो. मित्रांनो, अशी विचाराची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांच्या जीवनातील मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपर देऊन घरी आले व जेवायला बसले.